आज सकाळीच दुःखद अशी एक घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात मृत्यू झाला आणि ही बातमी अगदी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आणि करमाळ्याचं देखील एक असं वेगळं नातं होतं. गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी करमाळ्याचा एक दौरा देखील केलेला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते करमाळ्यात येऊन गेले होते. झरे फाट्यावरील एका कार्यालयात त्यांचा कार्यक्रम झाला होता. लाडक्या बहिणींचा कार्यक्रम झालेला होता. याशिवाय त्यांनी करमाळ्यात नवीन शासकीय इमारतीचं देखील शासकीय भवन जे उभारलं जाणार होतं त्याचं देखील उद्घाटन केलेलं होतं. श्री कमला भवानी देवीचं त्यांनी दर्शन घेतलेलं होतं. माजी आमदार संजय मामा शिंदे हे त्यांना कायम नेते मानत आलेले आहेत आणि या निधनाची जेव्हा बातमी समजली तेव्हा संपूर्ण करमाळा तालुक्यात देखील घराघरात देखील अतिशय दुःख व्यक्त केलं जात आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं करमाळ्यावर विशेष लक्ष होतं. येथील कारखाने सुरू राहिले पाहिजेत यासाठी देखील त्यांचं कायम सकारात्मक भूमिका होती. येथील शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटले जातील यावरती त्यांचं विशेष असं लक्ष होतं. बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याबाबत आठवणी सांगितलेल्या आहेत आणि दुःख व्यक्त केलेलं आहे. एका सभेत त्यांनी थेट सुभाष गुळवे यांचं नाव घेऊन उल्लेख केलेला होता. लक्ष द्या करमाळा तालुक्याकडे असं ते सांगायचे नेहमी. आज ते आपल्यात नाही आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा ते करमाळ्यात आले होते तेव्हा सावंत यांच्या निवासस्थानी त्यांच्या भोजनाची व्यवस्था झालेली होती. मात्र त्याच वेळेस पाऊस झाला होता आणि त्यांचं हेलिकॉप्टर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील पाऊस झाल्यामुळं हेलिकॉप्टर उडालेलं नव्हतं आणि त्यामुळं त्यांनी ऐनवेळी बारामतीला बाय कार गेलेले होते. अशा अनेक आठवणी त्यांच्या करमाळ्याशी संबंधित आहेत. ज्यावेळेस झरेफाटा येथील मंगल कार्यालयात त्यांची संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ एक सभा झाली होती. त्यानंतर शिंदे यांनी अपक्ष या निवडणुकीत उतरले. मात्र संजय मामा शिंदे यांना कशाप्रमाणे मी विकास निधी दिला याबाबतच्या अनेक आठवणी ते अजितदादांनी सांगितलेलं होतं. मी कामाचा माणूस आहे असं ते सतत म्हणायचे. करमाळा तालुक्यातील सावडी या गावात मी कडबा घ्यायला यायचो अशी देखील त्यांनी आठवण त्या कार्यक्रमात सांगितलेली होती. 3,500 कोटीची विकास कामं त्यांनी संजय मामा शिंदे यांना दिलेली होती आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझे नेते आहेत असं संजय मामा शिंदे हे देखील कायम सांगायचे. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची देखील भेट घेतलेली होती. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी त्यांची मागणी होती. मात्र त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या हे आपण पाहिलं. मात्र करमाळा तालुक्याच्या राजकारणात अजितदादा पवार हे कायम लक्ष ठेवून असायचे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी दरम्यान देखील बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे आणि माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली होती आणि तेव्हा देखील या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला तुम्ही जिंका, मी तुम्हाला कारखाना सुरू करण्यासाठी मदत करेल असं आश्वासित केलं होतं. मात्र त्या निवडणुकीत काय झालं हे आपण पाहिलं. शिंदे आणि गुळवे आबा यांचा पॅनल या निवडणुकीत हरला होता. मात्र तरी देखील येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गुळवे आबा आणि माजी आमदार संजय मामा शिंदे यांना निवडणुकीत मदत करण्याचं जाहीर केलेलं होतं. ही निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित यावं अशी भावना त्यांची होती आणि त्यासाठी बऱ्याचशा खलबत्ते देखील झाली होती. माजी आमदार नारायणआबा पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह करमाळ्यातील काही मंडळीशी त्यांनी थेट संवाद साधलेला होता. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं असं त्यांनी सूचित देखील केलेलं होतं. मात्र इथे युती आघाडी झाली जरी नसली
तरी देखील करमळकरांच्या मनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं एक वेगळं स्थान होतं आणि अजितदादा पवार यांच्यात देखील एक करमळकरांबाबत एक आपुलकीचं नातं होतं. ते अनेकदा दिसून येत होतं. अनेकदा करमाळ जिल्ह्यात ते आठवणी सांगत होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी आमदार नारायणआबा पाटील यांना घड्याळ ही अखंड राष्ट्रवादी होती त्यावेळेस. त्यांना घड्याळ हे चिन्ह देण्याबाबत त्यांनी तयारी केलेली होती. एका इंदापूरच्या सभेत आबांचा उल्लेख करून, आमदार नारायणआबा पाटील यांचा उल्लेख करून आपण त्यांना तिथे उमेदवारी देत आहोत असं सांगितलेलं होतं. कारण त्या निवडणुकीवेळी बागल यांनी शिवसेनेत गेलेले होते. शिवस्वराज्य यात्रा ही ते रद्द करावी लागली होती, कारण सर्व नेते पवार यांना सोडून जात होते. अशा पडत्या काळात त्यांनी नारायणआबा पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी केली होती. मात्र त्यावेळेस देखील काही घडामोडी घडल्या राजकीय. तरी देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं करमाळ्यावरती विशेष लक्ष होतं. विकास कामासाठी ते खूप मोठ्या प्रमाणात मदत करत होते. जो येईल त्याची ते कामं करीत गेले. आज अजितदादा पवार हे आपल्यात नाहीयेत. हे अजूनही कोणाचा विश्वास या घटनेवरती बसत नाही. अजितदादा पवार हे करमळकरांच्या कायम मनात राहतील. अंबालिका कारखाना असेल, बारामती ॲग्रो कारखाना असेल, या कारखान्यांच्या माध्यमातून देखील पवार कुटुंबियांनी करमाळ्याकडे विशेष असं लक्ष दिलेलं आहे. यापुढे देखील पवार कुटुंब आणि करमाळकरांचं हे नातं राहणार आहे. मात्र अजितदादा पवार यांचं जे जाणं आणि त्यांच्या जाण्याने जी मोठी पोकळी तयार झालेली आहे ती कधीही न भरून येणारी आहे. बागल कुटुंबियांचे आणि पवार यांचे देखील खूप असे चांगले संबंध होते. राजकीय घडामोडी घडत गेल्या, काही वेगवेगळे निर्णय प्रत्येकाने परिस्थितीनुसार घेतले. मात्र अजितदादा पवार यांच्याकडे जेव्हा जेव्हा करमाळ्यातील नेते मंडळी गेली त्यावेळेस त्यांनी नेहमी मदतच करत राहिलेले आहे. अजितदादा पवार यांच्याबाबतची नेमक्या तुमच्या काय आठवणी आहेत त्या मला कळवा. खूप असा हे मोठी दुःखद घटना घडलेली आहे. महाराष्ट्र हे दुःख कधीही सावरू शकणार नाही. त्यांच्या जाण्यानं खूप मोठी अशी पोकळी तयार झालेली आहे. एक शेवटची एक आठवण सांगतो. अनेक महाराष्ट्रातले असे काही कार्यकर्ते आहेत जे भाजपला कधीही मतदान करत नाहीत. मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि भाजप हे ज्यावेळेस एकत्रित आलं त्यावेळेस अनेकांनी अजितदादा पवार यांच्याबरोबर आम्ही राहणार असं ठामपणे सांगून मतदान करत गेले. मुस्लिम मतदारांबाबत एक मोठं आकर्षण अजितदादांबद्दल होतं. अनेकदा खासगी देखील याविषयी बोलायचे लोक. आज अजितदादा नाहीयेत. आज अजितदादा आपल्यातून विमान अपघातात विश्वास न बसणारी अशी घटना घडली आणि ते आपल्यातून गेलेली आहे. पूर परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा शेवटचं उपमुख्यमंत्री अजितदादा करमाळ्यात आले होते.